नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये रेशनच्या तांदळाचे अगदी फुलून दुप्पट तिप्पट होणारे अतिशय खुसखुशीत पापड बनवणार आहोत. तर पापड घालण्यासाठी पीठ तयार झालं का हे ओळखण्याची एक ट्रिक पण शेवटी आपण बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कमीत कमी वेळामध्ये हे पापड बनवून तयार होतात. जास्त काही तामझाम करायची पण गरज नाही. चला तर या तांदळाच्या पळी पापडाच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत. याशिवाय तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तर तांदूळ आपण एका वाटीने मोजून घ्यायचे, म्हणजे यावरून शिजवण्यासाठी पाणी आपल्याला किती घालायचं याचा अंदाज येतो. तर हे तांदूळ चाळून मी स्वच्छ निवडून घेतलेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं. 3 ते 4 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. पूर्णपणे स्वच्छ पाणी निघेपर्यंत हे तांदूळ चांगले धुवून घ्यायचेत. तांदूळ स्वच्छ धुवून झाले की यात भरपूर असं पाणी टाकायचं आणि या तांदळाला रात्रभरासाठी किंवा 10 ते 12 तासासाठी भिजत घालायचंय. यावर झाकण ठेवून आता बाजूला ठेवूया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक मोठं पातेलं घेतलं. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून पाणी घ्यायचंय. तर इथे बरोबर त्याच वाटीने मोजून मी 5 वाट्या पाणी पातेल्यात घेतलंय. आता हे पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचंय. तर पाणी गरम होतंय तोपर्यंत दुसरीकडे तांदूळ आपले रात्रभर मस्त असे भिजलेत. यातलं आता सर्व पाणी आपल्याला पहिल्यांदा काढून टाकायचंय. तांदळातलं सर्व पाणी काढून टाकलं की हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे. तर इथे मी आता छोटं मिक्सर जार घेतलंय. 5 वाट्या पाणी आपण अगोदर मोठ्या पातेल्यात गरम करायला ठेवलं होतं. आता 1 वाटी पाणी सारख्याच वाटीने आपल्याला तांदूळ वाटण्यासाठी लागणार आहे. तर टोटल इथे आपण 6 वाट्या पाणी हे पापडांसाठी वापरणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण बरोबर आहे, पण जर तुमचे तांदूळ जुने किंवा नवीन असतील किंवा तांदूळ वेगळा असेल, जास्त पाणी शोषत असेल तर पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं. तर पहिल्यांदा तांदूळ पाणी न घालता आपल्याला वाटायचेत. आता अजिबात पाणी न घालता कोरडेच हे तांदूळ मी पहिल्यांदा वाटून घेतले. तर बघा इथे तांदळाची अशी छान पिठी तयार झाली आहे. आता यामध्ये आपल्याला घेतलेल्या वाटीतलं अर्ध पाणी घालायचंय आणि एकदम बारीक इडलीच्या डोस्याच्या पिठासाठी जसे आपण तांदूळ वाटतो ना तसंच हे बारीक वाटून घ्यायचंय. तर बघा एकदम बारीक असे हे मिक्सरला तांदूळ आपण वाटून घेतले. कुठेही त्यात कणी वगैरे ठेवायची नाही. एकदम बारीक आपल्याला पेस्ट करायची. आता हे वाटलेले तांदूळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर हे तांदूळ मी आता इथे 2 बॅचेसमध्ये बारीक वाटून घेणार आहे. तर दुसरी पण बॅच आपण अशाच प्रकारे वाटून घेतली. परत एका बाउलमध्ये हे काढून घेतले. तर तांदूळ आपले सर्व वाटून झाले. तर राहिलेलं पाणी मिक्सर जारमध्ये घालायचं आणि थोडंसं विसळून हे वाटलेल्या तांदळामध्ये आपल्याला घालायचंय आणि छान आपल्याला हे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथे पाण्याला पण बऱ्यापैकी उकळी आली. यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं. हवं असेल तर इथे अगदी पाव चमच्याला कमी पापड खार तुम्ही टाकू शकता. छान याला मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ पाणी उकळू द्यायचं. आता इथे बनवलेलं तांदळाचं बॅटर व्यवस्थित तळापासून एकदा हलवून घ्यायचंय. आता एका हाताने मिक्स करायचं तर दुसऱ्या हाताने हळूहळू हे बॅटर टाकत एकसारखं आपल्याला हलवायचंय. एकदम बारीक आपल्याला इथे धार सोडायची आहे. तर कंटिन्यू हलवायचंय. बिलकुल गुठळे यामध्ये होऊ द्यायच्या नाहीत. सुरुवातीला गॅस इथे मोठाच ठेवायचा. मस्त असं याला आपण फेटून घ्यायचंय. व्यवस्थित कंटिन्युअस असं हलवत राहायचंय. गुठळ्या यामध्ये अजिबातच होऊ द्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारे सर्वच बॅटर टाकून घेतलं तर बघा लगेचच हे घट्ट झालंय. जर तुम्हाला इथे वाटलं की बॅटर तुमचं खूप घट्ट झालंय तर लगेच यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचंय. जर असं वाटत असेल की बॅटरमध्ये गुठळे आहेत तर चमच्याच्या मागच्या भागाने चांगल्या मोडून घ्यायच्यात. तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात. तर इथे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर मी यात परत गरम पाणी घातलं. तर इथे टोटल मी 6 वाट्या पाण्याव्यतिरिक्त अजून 2 वाट्या गरम पाणी हे बॅटर बनवण्यासाठी वापरलं. म्हणजे टोटल मी इथे 8 वाट्या पाणी वापरलंय. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर व्यवस्थित यातल्या गुठळ्या फोडत फोडत बुडापासून आपल्याला हलवायचंय, नाहीतर खालच्या बाजूने हे लागायची शक्यता असते. सर्व गुठळ्या मी यातल्या फोडून घेतल्या. गॅस आता कमी करायचा आणि एकदम मंद गॅसवर याला शिजू द्यायचं. तर शिजण्यासाठी याला खूप वेळ लागतो, त्यामुळे खूप गडबड न करता छान याला शिजू द्या. तर गॅस आता एकदम बारीक केलाय. मस्त बघा असं हे बॅटर शिजत आहे. तर असंच याला 10 ते 15 मिनिट लो गॅसवर शिजवायचंय. मध्ये मध्ये एकसारखं मिक्स करत राहायचंय. व्यवस्थित हे आता गुठळ्या न राहत्या मिक्स झालंय. कन्सिस्टन्सी पण बघू शकता.
तर आता पीठ आपलं मस्त असं शिजलंय, रंग बघा एकदम ट्रान्सपरंट असा झालाय। तर अगोदर आपलं पीठ पांढरं होतं ते अगदी आता काचेसारखं दिसतंय, मस्त असा याला रंग आलाय, बिलकुल यामध्ये कुठेही गुठळ्या राहिल्या नाहीत। तर परफेक्ट असं पापडासाठीचं बॅटर बनवून तयार झालं। तर बॅटर इथे आपलं पापड घालण्यासाठी परफेक्ट शिजलं की नाही हे ओळखण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये पिठाचे काही ड्रॉप टाकायचे। तर हे बॅटर बिलकुल पाण्यामध्ये विरघळलं नाही असंच राहिलं तर समजायचं पीठ चांगलं शिजलंय आपलं। आता हे पीठ इथे तयार आहे। तर यामध्ये आता मी चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ घातले। तर इथे जिरे पण तुम्ही यामध्ये घालू शकता, पण जिऱ्यामुळे पापडांचा रंग लगेच बदलतो। आता हे तीळ आणि चिली फ्लेक्स बॅटर मध्ये आपल्याला एकसारखं हलवायचंय, चांगलं तळापासून हलवायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं आणि बॅटर मध्ये मिक्स करायचंय। तर आता हे बॅटर आपलं पापड घालण्यासाठी तयार आहे। तर दुसरीकडे आता मी इथे एक प्लास्टिकवर हे पापड घालणार आहे। तर बॅटर इथे बऱ्यापैकी थंड झाल्यावरच याचे पापड घालायचे, खूप जास्त गरम मिश्रण असताना पापड घालू नका। तर हे पापड मी फॅन खाली घरातच घालणार आहे। जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये हे पापड घाला। तर बघा जास्त पातळ पापड घालायचा नाही, तर सुकल्यावर खूप जास्त पातळ होतो आणि नंतर याचे लवकर तुकडे पडतात, त्यामुळे अगदी मीडियम थोडे जाडसरच पापड घालायचे। तर छान आता एकसारखी पळी फिरवत गोल गोल असे पापड आपल्याला घालून घ्यायचे। तर सर्वच पापड इथे करून घेतलेत। तर हे पापड मी एक दिवस फॅन खालीच वाळवणार आहे। हलकेच वरच्या बाजूने हे पापड कोरडे झाले की लगेच उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने छान याला सुकवून घ्यायचंय। सर्वच पापड इथे मी आता करून घेतलेत। तर हे पापड 2 ते 3 दिवस कडक असे सुकवून घ्यायचे। तर बघा एका वाटीमध्ये जवळपास मध्यम आकाराचे 65 ते 70 पापड झालेत। मस्त असे कडक हे पापड आता वाळले, तर बघा किती छान दिसतायत। तर एकदम पातळ अगदी काचेसारखे हे पापड झालेत। तर हे पापड तुम्ही स्टोअर करून वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त ठेवू शकता। तर हे पापड अगदी झटपट खिशी वगैरेचं टेन्शन न घेता बनवून तयार होतात, मस्त असे हे फुलले जातात। तर इथे पापड तळण्यासाठी मी तेल मध्यम गरम केलं। जर जास्त गरम तेलात पापड तळले की करपतात किंवा लाल होतात, तर तळल्यावर हे पापड अगदी दुप्पट तिप्पट असे फुलले जातात। तर हे पापड तळताना कुठेही लाल वगैरे होत नाही, छान असे फुलले जातात आणि मस्त याला कलर पण आलाय। एखाद्या 2 पापडांना जरी तडे गेले तर घाबरून जाण्याची गरज नाही, सर्वच पापड इथे छान फुलले जातात। फक्त पापडांसाठीचं जे बॅटर आपण शिजवतोय ते पेशन्स ठेवून व्यवस्थित शिजवलं तर हे पापड अगदी सुंदर तयार होतात। तर बघा पापड मस्त असा फुलला, कलर पण छान आला। तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते। तर आवाज ऐका, पापड छान खुसखुशीत झाले। तर ही तांदळाच्या पळी पापडची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी तुम्हाला कुठेही आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशा छान रेसिपी सोबत।